विकासक जर प्रकल्प रखडवत असतील तर गृहनिर्माण विभागातर्फे त्यांचा रिव्ह्यू घेण्यात येईल। मुंबईतील जुन्या इमारतींच्या 5 ते 10 वर्षे रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेण्यात येईल। या प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक वाटल्यास विकासकावर कारवाई केली जाईल। मुंबईतील अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेऊन विकासकांना अखेरची संधी देण्यात येईल। तरीही प्रकल्प मार्गी न लागल्यास विकासक बदलण्याची कार्यवाही केली जाईल। मंत्री शंभूराज देसाई यांची सभागृहात माहिती। सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी अत्यंत पॉझिटिव्ह सूचना केलेली आहे की कुठेतरी ह्याचा एकदा रिव्ह्यू होणं गरजेचं आहे की ज्या लोकांनी 5-5 वर्ष एखादा दुसरा वर्ष एक्सटेन्शन आपण समजू शकतो, काही तांत्रिक अडचण असेल म्हणून किंवा काय असेल म्हणून, पण 5-5, 10-10 वर्ष जर प्रकल्प रखडवत ठेवले असतील तर याचा निश्चितपणे एकदा कुठेतरी रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे आणि या बाबतीतला रिव्ह्यू गृहनिर्माण विभागाकडून निश्चितपणाने घेतला जाईल। कारण शेवटी राज्य सरकारची प्रायोरिटी आहे आणि केंद्र सरकारची हाऊसिंगच्या बाबतीतली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सुद्धा विजन आहे की आपल्याला सगळ्यांना घरे या ठिकाणी हक्काची द्यायची आहेत। त्यामुळे जयंत पाटील साहेबांनी ते विजन पूर्ण करण्यासाठी पॉझिटिव्ह सजेशन दिलेलं आहे। पॉझिटिव्ह 25-25 ते विजन पूर्ण करण्यासाठी सन्मान्य ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी एक पॉझिटिव्ह सजेशन दिलेलं आहे। सजेशनचे पॉझिटिव्ह ॲक्शन त्याच्यावर सरकार सुद्धा घेईल, त्याचा आम्ही रिव्ह्यू घेऊ आणि राहिला प्रश्न जयंत पाटील साहेब म्हणले मागे एकदा जे म्हणले होते तसंच की हे फक्त अधिवेशनापुरते आहेत। आमची जॉईंट अँड कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे, संयुक्त जबाबदारी आमची आहे आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे आम्हाला की जे उत्तर तुम्ही द्याल सभागृहामध्ये ते उत्तराचं आश्वासन पूर्ण करण्याचे सुद्धा अधिकार तुमच्याकडे आहेत। तुम्ही ते पूर्ण जबाबदारीने बैठका घ्या, निर्णय घ्या, त्याप्रमाणे विभाग अंमलबजावणी करेल। त्यामुळे आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्याला फक्त एक साक्ष काढतो। ऐका ना साहेब, तुम्ही वरुण सरदेसाई साहेब तुमच्या बाजूचे त्यांना विचारा, त्याला मी आश्वासन एक दिलं होतं, मी माझी बैठक घेतली, त्यांना बोलवलं आणि पॉझिटिव्ह मार्ग आम्ही वरुण सरदेसाई साहेब खाजगीत भेटून सांगा जयंत पाटील साहेबांना ते बघा म्हणजे तुम्हाला आपलं दूध का दूध पाणी का पाणी करून दिलं। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी तेवढे अधिकार आम्हाला दिलेले आहेत म्हणून तर 50 जण गेलो ना बरोबर आम्ही। आणि त्यामुळं तो राहिला प्रश्न वेगळा। आपण निश्चितपणे त्यांची सूचना सकारात्मक घेऊ, रिव्ह्यू घेऊ आणि गती देण्यासाठी अशा काही लोकांवर कारवाई करावी लागली तर निश्चितपणे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या संमतीने त्यांच्यावर कारवाई सुद्धा करू।